लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स या टॉपिकला स्टडी केलं होतं. हां, फंक्शन्स या टॉपिकला स्टडी केलं होतं, जिथं आपण फंक्शन्सला कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, फंक्शन काय असणार आहे तर मी तुम्हाला सुरुवात केली होती इनबिल्ट फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन या दोन टॉपिकपासून. आत्तापर्यंत तुम्ही फंक्शन्समध्ये लेंथ फंक्शन, सम, मीन, मॅक्स हे फंक्शन्स यूज केले. प्रिंट फंक्शन पण असो, तो सुद्धा काय की प्रकारचा इनबिल्ट फंक्शन आहे. हां, पण हे इनबिल्ट फंक्शन जे होते त्यांच्यासाठी ऑलरेडी कोड कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही त्याच्यासाठी कोड नाही लिहिलेला आहे. तुम्ही प्रिंट फंक्शनसाठी कधी कोड लिहिला का? इनपुटसाठी कधी कोड लिहिला आहे का? नाही, तुम्ही डायरेक्टली त्या फंक्शनला यूज केले. हां, बट आता आपण काय नवीन कन्सेप्ट लर्न केलं, युजर डिफाईन फंक्शन, जिथं आपण डेफ कीवर्डचं यूज करून काय करतोय, फंक्शन क्रिएट करतोय, स्वतःचं फंक्शन क्रिएट करतोय आणि त्याच्या आतमध्ये आपण काय करतोय, कोडला राईट डाऊन करतोय. सो फंक्शन एक असं टॉपिक आहे ज्याला तुम्ही यूज करून आता इथून पुढची तुमची जी कोडिंग आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही पुट करणार. तुम्हाला कोणता पण कोड लिहायचा असेल तो फंक्शनच्या आतमध्ये लिहा. फंक्शनच्या आतमध्ये तुमचं कोड काय करा, राईट डाऊन करा. फंक्शन कसं क्रिएट करायचं त्याचं सिंटॅक्स अंडरस्टँड करा. त्याच्यानंतर फंक्शनच्या आतमधलं कोड कधी एक्झिक्यूट होतो, जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करणार आहे. फंक्शनला कॉल कसं करायचं त्याचं पण सिंटॅक्स समजा. पॅरामीटर्स काय, आर्ग्युमेंट्स काय, त्याला सुद्धा देखील अंडरस्टँड करा. पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, आर्ग्युमेंट्स कुणाला म्हणायचं. पॅरामीटर्स कुठे पास करतोय आपण, जिथं फंक्शनला क्रिएट करतोय. आर्ग्युमेंट्स कुठं पास करतो आपण, जिथं फंक्शनला कॉल करतो. पॅरामीटर्स म्हणजे काय, व्हेरिएबल. मी पॅरामीटर्सला काय म्हणू शकतो, व्हेरिएबल म्हणू शकतो. आणि आर्ग्युमेंट्सला काय म्हणू शकतो, डाटा. कोणता डेटा, त्या व्हेरिएबलचा डेटा. चलो, मग जर का मी पॅरामीटरला व्हेरिएबल नेम, आर्ग्युमेंटला त्याची व्हॅल्यू म्हणतोय, तर त्या केसमध्ये तुम्ही फंक्शन क्रिएट करणार. त्या फंक्शन क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये पॅरामीटर्सला पास करणार आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही कोडला राईट डाऊन करणार. आता कोड कधी रन होईल, जेव्हा फंक्शन तुमचं कॉल. आता जिथं फंक्शन कॉल करताय तिथं आर्ग्युमेंट पण पास करा. जर का तुम्ही पॅरामीटरला डिफाईन करताय तर आर्ग्युमेंट पास करणं कंपल्सरी आहे. जर का तुम्ही आर्ग्युमेंट पास नाही केलं तर पायथन तुम्हाला एरर देणार. आता तेच आर्ग्युमेंट पास करण्यासाठी तुमच्याकडे नंबर ऑफ वेज आहे. आर्ग्युमेंटला जर का तुम्हाला पास करायचं असेल तर तुमच्याकडे नंबर ऑफ वेज आहे, म्हणजे की त्यालाच आपण काय म्हणत होतो, टाईप ऑफ आर्ग्युमेंट. पोझिशनल आर्ग्युमेंट काय होतं पहिलं, पोझिशनल आर्ग्युमेंट म्हणजे काय, ज्या सिक्वेन्समध्ये पॅरामीटर आहे त्या सिक्वेन्समध्ये काय करा, तुमच्या आर्ग्युमेंट्सला पास करा. कारण पायथन पोझिशन वाईज आर्ग्युमेंटला असाइन करणार. पोझिशन वाईज तुमचा जो आर्ग्युमेंट आहे तो त्या पॅरामीटरला असाइन होईल. तुमचं इथं पहिलं पॅरामीटर काय, नेम आहे, तर इथं पहिला आर्ग्युमेंट काय तुमचा अविनाश आहे, तर तो अविनाश कुणाला जाऊन असाइन होणार, नेमलाच जाऊन असाइन होणार. तो हा झाला पोझिशनल आर्ग्युमेंट. कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणजे काय, की जिथं तुम्ही आर्ग्युमेंट पास करताय ना तिथंच त्या पॅरामीटरला पण देखील डिफाईन करा. तर इथं कीवर्ड आर्ग्युमेंट्समध्ये सगळ्यात सोपं जर का तुम्हाला विचारलं तर तुमचे जे पॅरामीटर आहेत ते किती वेळा राईट डाऊन करता तुम्ही. हा नेम काय तुमचा पॅरामीटर आहे ना, तर 2 टाइम्स तुम्ही राईट डाऊन करताय. एक तुम्ही त्याला डिफाईन करताना आणि दुसऱ्या वेळेस त्याच्यासाठी आर्ग्युमेंट पास करताना, म्हणजे 2 वेळेस झालं ना तो. हां, इथं नेम आणि इथं पण काय, नेमच. आता जर का मी इथं कॅपिटल एन केलं तर तो चालेल का, नाही. सो कीवर्ड आर्ग्युमेंटमध्ये तुम्ही ॲज ए कीवर्ड म्हणून त्या पॅरामीटरला कुठं डिफाईन करणार, जिथं फंक्शनला कॉल करताय आणि इक्वल टूची साईन पुट करून तिथं डेटा सुद्धा देखील पास करणार. दोघांचं पण महत्त्व समजून घ्या आणि हे दोनच महत्त्वाचे. एक आहे पोझिशनल आर्ग्युमेंट जिथं डायरेक्ट डेटा पास होतो, आणि एक आहे तुमचं कीवर्ड आहे जिथं तुम्ही पॅरामीटरला पण डिफाईन करतात, इक्वल टूची साईन लावतात आणि मग तुमच्या डेटाला पास करतात. हा जो सिंटॅक्स आहे हा व्हेरिएबलचा सिंटॅक्स आहे का, हा जो सिंटॅक्स आहे तो व्हेरिएबलचा सिंटॅक्स आहे का असं मी म्हणू शकतो. व्हेरिएबल पण तुम्ही त्याच पद्धतीने डिफाईन करतात. व्हेरिएबलला नाव देतात, इक्वल टूची साईन लावतात आणि डेटाला पास करतात. डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे काय, की जिथं तुमचे पॅरामीटर डिफाईन केलेलं आहे ना तिथंच त्याचे आर्ग्युमेंट पण काय करा, डिफाईन करून टाका. पण डिफॉल्ट आर्ग्युमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, फंक्शन कॉल करताना जर का तुम्ही प्रॉपर आर्ग्युमेंट्स पास केले तर त्या केसमध्ये कोणते आर्ग्युमेंट्स घेतले जातील, हे डिफॉल्ट आर्ग्युमेंट का इथं पास केलेले आर्ग्युमेंट्स, फंक्शन कॉलिंगचे आर्ग्युमेंट्स का जिथं तुम्ही पॅरामीटर क्रिएट केलेले ते आर्ग्युमेंट्स. जिथं पॅरामीटर क्रिएट केले ते आर्ग्युमेंट्स आपण कन्सिडर करणार का. खाली डेटा नसेल तर, म्हणजे की कॉलिंगमध्ये जर का आर्ग्युमेंट्स नसतील तर तुम्ही या आर्ग्युमेंट्सला यूज करा.
बरोबर. चल संदेश फंक्शन कॉलिंगचे तुम्ही काय करणार आहे, आर्ग्युमेंट्सला यूज करणार. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आर्ग्युमेंट्स इथं दोन वेळेस पास होत आहे, एक डिफॉल्ट जिथं पॅरामीटर क्रिएट होत आहे तिथं, आणि जिथं तुम्ही फंक्शन कॉल करताय तिथं. तर यामध्ये प्रायोरिटी कुणाची आहे, फंक्शन कॉलिंग आर्ग्युमेंट. पण जर का तुम्ही फंक्शनला कॉल करताय तिथं आर्ग्युमेंट पासच नाही केलं, मग जे डिफॉल्ट आर्ग्युमेंट वरती सेट केलेले होते ते पायथन बाय डिफॉल्ट यूज करणार. इथं तुम्हाला एरर नाही द्यायला, हा कन्सेप्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण मिक्स केलं पोझिशनल आणि कीवर्डला. जेव्हा आपण मिक्सिंग केलं पोझिशनल आणि कीवर्डला, तर त्या केसमध्ये आपल्याला काय पॉईंट भेटलं की सगळ्यात पहिले कोणते आर्ग्युमेंट डिफाईन करायचे, पोझिशनल आर्ग्युमेंट्स डिफाईन करायचे, आणि त्याच्यानंतर कीवर्ड आर्ग्युमेंट्स डिफाईन करायचे. हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही मिक्स करताय, हा कोणता पॅटर्न आहे आर्ग्युमेंट पास करण्याचा, ज्याला हायलाईट केलेलं आहे तो कोणता पॅटर्न आहे आर्ग्युमेंट पास करण्याचा, कीवर्ड आहे का पोझिशनल आहे, पोझिशनल आहे. हां, आणि हा काय तुमचं कीवर्ड. तर सगळ्यात पहिले तुम्ही कोणते पास केले, पोझिशनल आर्ग्युमेंट, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय पास केलं, कीवर्ड आर्ग्युमेंट. इथं आपण उलटं केलं, म्हणजे आपण इथं काय केलं होतं, हा कोणता पॅटर्न होता, पोझिशनल, त्याच्यानंतर हा कोणता आलं तुमचं, कीवर्ड, पण त्याच्यानंतर परत तुम्ही काय घेतलं, पोझिशनल. त्या केसमध्ये तुम्हाला पायथननी काय दिलं होतं, तिथं एरर दिलं. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट हा कन्सेप्ट कधी लागू होतो, जेव्हा तुम्हाला आर्ग्युमेंट्स किती पास करायचे त्याचा काउंट माहीत नाही. एक कन्सेप्ट लक्षात घ्या, जिथं तुम्हाला आर्ग्युमेंट्स किती पास करायचे ह्याचा काउंट तुमच्याकडे प्रेझेंट नाही आहे, त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करणार, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. काय यूज करणार, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. जिथं तुम्ही पॅरामीटर किती पास करणार, एकच पॅरामीटर तुम्ही काय करणार तिथं पास करणार. त्या पॅरामीटरच्या लेफ्टला तुम्ही कोणता ऑपरेटर यूज करताय, स्टार ऑपरेटर. स्टार ऑपरेटर काय करतो, त्या सगळ्या डेटाला टपलच्या आतमध्ये पॅक करतो, आणि त्या टपलला कुणाला असाइन करतो, या सिंगल पॅरामीटर. तेच जर का एक पॅरामीटर आहे आणि त्याच्या लेफ्टला जर का मी डबल स्टार दिलं, तर आर्ग्युमेंट कोणते पास होणार, इथं डबल स्टार दिलेलं आहे बघा, तर इथं आर्ग्युमेंट कोणते पास होणार, पोझिशनल, कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स, म्हणजे कीवर्ड आर्ग्युमेंट्स तुमचे पास होणार. आणि जिथं सिंगल स्टार आहे तिथं पोझिशनल आर्ग्युमेंट्स. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि हाच विचारला जाणार आहे तुम्हाला. जर का याच्यामध्ये काही विचारायचं म्हटलं ना, तर हा सिंगल स्टार आणि डबल स्टारचं महत्त्व काय आहे, त्याचा यूज का करताय, कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं तुम्ही सिंगल स्टार घेतलंय तर तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास केलेले, ते सगळे पोझिशनल आर्ग्युमेंट्स कशामध्ये पॅक होत आहे, टपलमध्ये पॅक होत आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यात. मग इथं डेटा कशामध्ये पॅक होतोय, डिक्शनरीमध्ये पास होतोय, डिक्शनरीमध्ये पॅक होतोय. हे काय तुमचे की आणि की व्हॅल्यू पेअरच्या फॉर्मॅटमध्ये डेटा असतो डिक्शनरीमध्ये. तर की काय तुमची इथं नेम, आणि व्हॅल्यू काय त्या कीची, हा तुमचा डेटा. अंडरस्टँड करा परत, डबल स्टार सिंगल स्टार काय. हां, सिंगल स्टार काय असतोय, पोझिशनल आर्ग्युमेंटसाठी वापरला जातो. डबल स्टार कीवर्ड आर्ग्युमेंटसाठी वापरला जातो. त्याला खरंच लक्ष देऊन ऐका, कीवर्ड आर्ग्युमेंट्ससाठी डबल स्टार ऑपरेटर आहे, आणि त्याचा जो डेटा आहे तो डिक्शनरीमध्ये स्टोअर होतो. आणि जेव्हा तुम्ही सिंगल स्टार यूज करता तर त्याच्यासाठी पोझिशनल आर्ग्युमेंट्सच पास होणार, आणि तो डेटा टपलमध्ये जाऊन स्टोअर होतो. रिटर्न स्टेटमेंट काय होतो आता, सांगू शकतो कोणी, रिटर्न स्टेटमेंट काय करतो, पटपट बोला, नवीन टॉपिक चालू करायचं. हां, मग कुठं घेऊन जातो आउटपुटला, हां, जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं डेटाला घेऊन जातो, बरोबर. त्याचं स्टेटमेंट कुठं घेऊन जातो, तो जिथं फंक्शन कॉल होतोय त्या तिकडे घेऊन जातो. चला, आता तुमचा जो फंक्शन आहे त्याला तुम्ही नॉर्मली कॉल करणार का, जसं आत्तापर्यंत करत होते. मग कुठं कॉल करणार तुम्ही त्या फंक्शनला, व्हेरिएबलच्या आतमध्ये. काय गरज आहे त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करायची, त्याला डेटा स्टोअर करावा लागतोय. कोणता डेटा स्टोअर करावा लागतोय, रिटर्न स्टेटमेंटमधून जो पण डेटा बाहेर पडलेला आहे तो डेटा कुठं जाऊन पडतोय, त्या व्हेरिएबलमध्ये जाऊन पडतोय. कारण तो डेटा कुठं जातोय, सगळ्यात पहिले जिथं फंक्शन कॉल होतोय, आणि तुमचं फंक्शन कुठं कॉल होतंय, एका व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल होतो. सो व्हेरिएबल त्या डेटाला काय करतोय, तुमच्या हँडल करतोय. प्रत्येक प्रोसेस समजा, उगाच कोणतीही गोष्ट घडत नाही. म्हणून तुम्हाला विचारलं की रिटर्न स्टेटमेंट काय,
रिटर्न स्टेटमेंट काय करतो, त्याचा जो पण डेटा आहे तो कुठं पाठवतो, जिथं फंक्शन कॉल होतं. आता तुम्ही फंक्शन नॉर्मली तर कॉल नका करू. तुम्ही जर का नॉर्मली फंक्शन कॉल केलं तर पायथन काय तुम्हाला एरर नाही देणार काय, कारण ती काय चुकीची गोष्ट नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण रिटर्न स्टेटमेंट काय करतोय, त्याचा जो आउटपुट आहे जिथं फंक्शन कॉल होतोय तिथं पाठवतोय. पण डेटा येतोय फंक्शन कॉलिंगच्या तिथं, पण त्या डेटाला हँडल करण्यासाठी कोणी नाही. मग म्हणूनच आपण काय करतोय, एक व्हेरिएबल क्रिएट करतोय आणि त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये त्या फंक्शनला कॉल करतो, जेणेकरून जेव्हा रिटर्न स्टेटमेंट त्याचा डेटा पाठवेल तर ते कुठं येऊन स्टोर होईल, त्या व्हेरिएबलमध्ये येऊन स्टोर होईल आणि तुम्हाला इझिली त्या डेटाचा ॲक्सेस भेटेल. मग तुम्हाला असं पण सांगितलं त्या डेटावरती तुम्ही अजून काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतात. जसं आपण इथं काय केलं होतं, रिझल्टवरती +10 केलं होतं आणि मग त्या डेटाला आउटपुट स्क्रीनवरती पाठवलं. सो हा वर्किंग आणि हा ऑपरेशन्स अंडरस्टँड करा. मग शेवटचा कन्सेप्ट पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. काय होतं पोझिशनल ओनली आणि कीवर्ड ओनलीमध्ये, की तुम्ही एक रिस्ट्रिक्शन पुट करत होते तुमच्या पॅरामीटर्सवरती. त्या पॅरामीटरसाठी तुम्ही एक तर फक्त पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करणार किंवा फक्त कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स पास करणार. आता स्लॅश फॉरवर्ड स्लॅश जो ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरचा यूज कशासाठी असतोय, कसलं रिस्ट्रिक्शन लावतो तो पॅरामीटर्सवरती, पास होणार. पोझिशनल आर्ग्युमेंट्स फक्त त्या पॅरामीटरसाठी पास होणार. कोणत्या पॅरामीटरसाठी, म्हणजे त्याचे पहिले जे पण पॅरामीटर्स असतील त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याच्यानंतरचे नाही. कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटसाठी कोणता ऑपरेटर आहे, स्टार ऑपरेटर. मग तिथं कशी वर्किंग आहे, हां नंतरच्या पॅरामीटर्सवरती अप्लाय होतो आणि तेच जर का त्याचे पहिले एखादं पॅरामीटर असेल तर त्याला रिस्ट्रिक्शन अप्लाय नाही. अंडरस्टँड करा फंक्शन्स हा टॉपिक कशा पद्धतीने वर्किंग चालू आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हां या फंक्शन्सवरती बरेच टॉपिक डिपेंड आहे, मी परत सांगतोय तुम्हाला, म्हणून याला यूज करायचं आहे. इथून पुढची सगळी कोडिंग त्याच्यामध्ये परफॉर्म करायची. लक्ष द्या. आता नवीन देतो ना एंडिंगला तुमच्या असाइनमेंटचे क्वेश्चन्स आणि रोडमॅप या सगळ्या पॉईंट्सवरती आपण डिस्कस करू. ठीक आहे. चला एक scope.py म्हणून एक फाईल बनवा. पायथन स्कोप आपण त्याला म्हणणार आहे. नाव द्या त्याला, रिनेम करा, पायथन स्कोप नाव द्या त्याला. पायथन स्कोप नाव द्या त्याला. अंडरस्टँड करा, महत्त्वाचा टॉपिक आहे आता. पायथन स्कोपमध्ये आपण आता इथं काय करणार आहे, व्हेरिएबलचं स्कोप डिफाईन करणार आहे. या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहे, व्हेरिएबलचं स्कोप डिफाईन करणार आहे. व्हेरिएबल आपण कसं क्रिएट करतो, चला एकदा व्हेरिएबल बनवू आपण. नेम इक्वल टू त्याच्यामध्ये मी काय करतोय, माझं नाव स्टोअर करतो. प्रत्येकाने नेम नावाचं व्हेरिएबल बनवा आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये काय करा, स्टोअर करा ॲज ए स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. चला इथपर्यंत तुम्ही हा सिंगल लाईनचा कोड लिहिला असेल. आता मी तुम्हाला इथं व्हेरिएबलचं स्कोप शिकवणार आहे. व्हेरिएबलचं स्कोप काय असतंय, व्हेरिएबलचं स्कोप कसं डिफाईन होतंय आणि काय म्हणायचं या व्हेरिएबलचं स्कोप. प्रत्येक व्हेरिएबलचं स्कोप आहे पायथनमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेरिएबल क्रिएट केलेलं असेल ना तर त्या व्हेरिएबलला एक स्कोप आलेला असेल, त्या व्हेरिएबलला एक स्कोप डिफाईन झालेला असेल. ठीक आहे. तर तो स्कोप काय असतं त्याला आपण अंडरस्टँड करू. किती प्रकारचे स्कोप आहे त्याला पण आपण अंडरस्टँड करू. जसं आपण इथं काय केलंय, व्हेरिएबल बनवलंय, त्या या व्हेरिएबलचं पण एक स्कोप आहे. हां चला, आपल्या पायथनमध्ये 2 प्रकारचे व्हेरिएबलला स्कोप आहे. पहिलं स्कोप आहे लोकल व्हेरिएबल आणि दुसरं स्कोप आहे ग्लोबल व्हेरिएबल. असे 2 पद्धतीने आपण त्यांना डिफाईन करतो. एक असतो लोकल व्हेरिएबल, दुसरा असतो ग्लोबल व्हेरिएबल. सो हा जो व्हेरिएबल आहे ना, जर का मला कोणी विचारलं तर या व्हेरिएबलचं स्कोप काय, तर मी काय सांगणार, या व्हेरिएबलचं स्कोप आहे ग्लोबल व्हेरिएबल. आणि आता लोकल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं बघा. चला एक फंक्शन बनवतोय, ग्लिट नावाचं फंक्शन बनवतोय. त्याच्या आतमध्ये मी एक व्हेरिएबलला डिफाईन करतोय. त्याच्या आतमध्ये मी काय करतोय, एका व्हेरिएबलला डिफाईन करतोय. आता या माझा प्रोग्राममध्ये, या पूर्ण प्रोग्राममध्ये हा जो कोड मी इथं लिहिलेला आहे, इथं 2 व्हेरिएबल्स आहे. पहिलं व्हेरिएबलचं नाव काय, नेम. दुसरं व्हेरिएबल
काय एज. हां, नेम व्हेरिएबल कुठं डिफाईन आहे, फंक्शनच्या बाहेर का फंक्शनच्या आतमध्ये, फंक्शनच्या बाहेर. एज व्हेरिएबल कुठं डिफाईन आहे, फंक्शनच्या बाहेर का आतमध्ये, आतमध्ये. सो ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, ते व्हेरिएबल जे फंक्शनच्या बाहेर डिफाईन असतात, आणि लोकल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, जे फंक्शनच्या आतमध्ये डिफाईन असतात. लक्ष देऊन ऐका परत. पायथनमध्ये व्हेरिएबल्सला 2 स्कोप डिफाईन केलेले आहेत. पहिलं स्कोप कोणतं आहे, लोकल व्हेरिएबल. दुसरं ग्लोबल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, ते व्हेरिएबल जे फंक्शनच्या आतमध्ये डिफाईन असतात, आणि ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, जे व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर डिफाईन असतात. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला परत विचारतोय, चल म्हणा आता या नेम व्हेरिएबलचं स्कोप काय, ग्लोबल आहे का लोकल आहे, ग्लोबल. आणि एजचं स्कोप काय, लोकल. हां, लोकल व्हेरिएबल का म्हणायचा एजला, कारण तो कुठं डिफाईन आहे, फंक्शनच्या आतमध्ये. आणि नेमला ग्लोबल व्हेरिएबल का म्हणायचं, कारण तो फंक्शनच्या बाहेर डिफाईन. व्यवस्थितपणे पॉईंट नोट डाऊन करा. त्याला काय म्हणायचं आहे, ग्लोबल व्हेरिएबल. आणि एज कोणतं झालं तुमचं, लोकल व्हेरिएबल. आता या लोकल आणि ग्लोबल मधले भरपूर व्हेरिएशन्स आहेत, त्यांना तुम्हाला प्रेझेंट करतो. पहिलं पॉईंट, जो ग्लोबल व्हेरिएबल असतो ना, त्याचा ॲक्सेस तुम्ही पूर्ण पायथनच्या कोडमध्ये कुठे पण घेऊ शकता. जो ग्लोबल व्हेरिएबल कोणता आहे तुमचा, हा नेम. हा जो नेम व्हेरिएबल आहे ना, त्याचा ॲक्सेस तुम्ही पूर्ण पायथनच्या कोडमध्ये कुठे पण घेऊ शकता. जसं की हे बघा, मी इथं काय करतोय, प्रिंट करतोय. काय प्रिंट करतोय बघा, नेमला प्रिंट करतोय. आणि आता प्रोग्राम रन करतोय. हे बघ काय आलं माझ्यासमोर, इथं डेटा प्रिंट झाले. पहिलं काय डेटा प्रिंट झालेलं आहे 25, आणि दुसरं डेटा माझं नाव इथं काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं. चला आता लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितपणे. हा जो प्रिंट नेम होता, प्रिंट नेम मी कुठं राईट डाऊन केलेले, फंक्शनच्या आतमध्ये राईट डाऊन केले. आणि जो नेम नावाचा व्हेरिएबल आहे तो कुठं डिफाईन आहे, फंक्शनच्या बाहेर डिफाईन. सो मी तुम्हाला काय सांगितलं, पहिला पॉईंट नोट डाऊन करायला, की जो ग्लोबल व्हेरिएबल असतो ना, त्याला तुम्ही पूर्ण पायथनमध्ये कुठं पण ॲक्सेस घेऊ शकतात, फंक्शनच्या बाहेर, फंक्शनच्या आतमध्ये. जो ग्लोबल व्हेरिएबल असतो त्याचा तुम्ही कुठे पण ॲक्सेस घेऊ शकतात पूर्ण पायथनच्या कोडमध्ये, फंक्शनच्या बाहेर, फंक्शनच्या आतमध्ये. लक्षात येतं. आता सेम लोकल व्हेरिएबलसाठी पण एक पॉईंट नोट डाऊन करायचं आहे. चला आता मी काय करतोय बघा, मी इथं प्रिंट एज करतोय. काय करतोय, प्रिंट एज करतोय. आणि आता कोड रन करतो. आता हा जो प्रिंट एज आहे त्याला मी कुठं लिहितोय, फंक्शनच्या आतमध्ये लिहितोय का फंक्शनच्या बाहेर लिहितोय, या कोडला बाहेर लिहितोय. काय आलं मला, एरर आलं. काय एरर आलंय, नेम एरर, म्हणजे की एज इज नॉट डिफाईन्ड. लक्षात घ्या. आता जो लोकल व्हेरिएबल असतो त्याला तुम्ही कुठं यूज करू शकतात, त्या फंक्शनच्या आतमध्येच त्याला यूज करू शकतात, फंक्शनच्या बाहेर त्याला वापरणं अलाउड नाही. लगेच पायथन काय म्हणतोय, असं कोणतं व्हेरिएबल डिफाईनच नाही. पण व्हेरिएबल तर आहे ना, एज नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये डेटा पण आहे, पण तो व्हेरिएबल कुठं आहे, फंक्शनच्या आतमध्ये. आणि तुम्ही प्रिंट एज कुठं करताय, फंक्शनच्या बाहेर करताय. सो त्या केसमध्ये लगेच पायथनने तुम्हाला काय दिलं, एरर दिलं. सो ग्लोबल व्हेरिएबल असं व्हेरिएबल आहे ज्याचा ॲक्सेस तुम्ही पूर्ण थ्रूआउट द पायथनच्या कोडमध्ये कुठे पण घेऊ शकतात. पण लोकल व्हेरिएबल एक असं व्हेरिएबल असतो ज्याचा ॲक्सेस त्या फंक्शनच्या आतमध्येच तुम्हाला आला होतो. जसं की
इथं मला अंडरलाईन नाही केलंय VS कोडनी, या प्रिंट एज स्टेटमेंटला मला अंडरलाईन नाही केलंय. का नाही केलंय? कारण तो फंक्शनच्या आतमध्येच आहे आणि तिथंच त्याचं एज पण आहे, एज व्हेरिएबल पण आहे. आणि हा प्रिंट स्टेटमेंट कुठं आहे? फंक्शनच्या बाहेर आहे. आणि फंक्शनच्या बाहेर एज पॅरामीटर म्हणजे की एज व्हेरिएबल असं कोणतं डिफाईन असतं. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. इथपर्यंत आले असतील सगळे. पुढं जाऊ, नेक्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये पुट करा, नेस्टेड फंक्शन. नेक्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये पुट करा, नेस्टेड फंक्शन. का म्हणतोय नेस्टेड फंक्शन? त्याच्यामध्ये तुम्हाला अजून लोकल आणि ग्लोबलचं अंडरस्टँडिंग होईल. त्याच्यामध्ये सगळं कन्सेप्ट लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबलचं आहे, एवढंच डोक्यात घेऊन चाला. आणि त्याच्यासाठी 2 पॉईंट्स लक्षात ठेवा. ग्लोबल व्हेरिएबलला तुम्ही कुठे पण यूज करू शकतात आणि लोकल व्हेरिएबलला तुम्ही फक्त त्या फंक्शनच्या आतमध्येच यूज करू शकता. हां, सो ह्या एवढ्या 2 पॉईंटसोबतच तुम्हाला आता इथून पुढचे सगळे टॉपिक समजणार. चला, नेस्टेड फंक्शनला अंडरस्टँड. आता नेस्टेड फंक्शनचा अर्थ काय असेल की एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन. आतापर्यंत तुम्ही नेस्टेड कीवर्ड जिथं जिथं वापरलेलं आहे तिकडे तुम्ही नक्कीच ऑब्झर्व केलं असेल, तुम्ही एका गोष्टीच्या आतमध्ये अजून एक गोष्टी डिफाईन केली. सो सेम नेस्टेड फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही अजून एक फंक्शनला डिफाईन करा. चल, सगळ्यात पहिले आपण मेन फंक्शन बनवू. त्याला मी नाव देतोय आउटर. मग त्याच्या आतमध्ये एक इनर फंक्शनला इथं काय करतोय? डिफाईन करतोय, कोलन लावतोय. इथं प्रिंट करतोय, काय प्रिंट करणार मी? आउटर फंक्शन. काय केलं मी? 2 फंक्शन बनवले. काय केलेले? 2 फंक्शन बनवले. आता एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन. पहिलं फंक्शन कोणतं आहे तुमचं? आउटर फंक्शन. त्या आउटर फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन आहे, त्याचं नाव काय? इनर फंक्शन. लक्षात आलंय हा कोड काय लिहिलेला व्यवस्थितपणे? आता काय करणार मी? कोडला रन करणार. आउटपुट येईल का माझ्यासमोर लगेच? मग काय करावं लागेल? कॉलिंग करावं लागेल. फंक्शनला आपण काय करू आता? कॉल करू. काय करतोय मी? आउटर फंक्शनला सगळ्यात पहिले इथं कॉल करतोय. प्रोग्राम रन करतोय. काय प्रिंट होईल माझ्या आउटपुट स्क्रीनवरती सांगा? आणि इनर फंक्शन कॉलच नाही केलेलं, तर आउटर फंक्शन आला सक्सेसफुली. हां, चला आता इनर फंक्शन. इनर फंक्शनला कुठे कॉल करू? बरोबर, आउटरच्या खाली कॉल करू. म्हणजे आउटर फंक्शनच्या आतमध्ये मी त्याला कॉल करणार. तुम्हाला कालच एक गोष्ट सांगितली होती, फंक्शन कॉल करताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की जिथं तुमचं डेफ कीवर्ड आहे त्याच लाईनमध्ये त्याचं फंक्शन काय करायचं? तुम्हाला कॉल करायचं.
आलाय आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन. हा आहे तुमचं नेस्टेड फंक्शनचं कन्सेप्ट, जिथं एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन तुम्ही डिफाईन करू शकता. आता आपलं मेन कन्सेप्ट काय, पायथनचं स्कोप अंडरस्टँड करणं. आपण जो टॉपिक शिकतोय त्याच्यामध्ये आपल्याला पायथनचं स्कोप अंडरस्टँड करायचं, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये नेस्टेड फंक्शन तुम्हाला का शिकवतोय, लक्ष द्यायचं आहे. आता ए इक्वल टू काय करतोय मी, 100ला सेट करतोय. मला सांगायचं आहे हा ए इक्वल टू 100 काय व्हेरिएबल आहे, ए इक्वल टू 100 काय व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलचं स्कोप काय, लोकल का ग्लोबल. बोला, या ए इक्वल टू 100चं स्कोप काय, लोकल आहे का ग्लोबल आहे. लोकल आहे. हां, बी इक्वल टू 200 ह्याचं स्कोप काय, लोकलच आहे. हां, इथं मी लिहितोय प्रिंट ए. मला सांगा हा प्रिंट ए मी कुठं लिहिलेलं आहे, हा प्रिंट ए मी कुठं लिहिलं, आउटरच्या आतमध्ये का इनर फंक्शनच्या आतमध्ये. इनरच्या आतमध्ये ना, का आउटरच्या आतमध्ये येतो तो, इनरच्या आतमध्ये येतो. तर डेटा प्रिंट होईल का, का लोकल. मग सांगा फक्त व्हेरिएबल नॉट डिफाईन येईल. ठीक आहे, संदेश इनसाइड द आउटर लोकल लोकल. काय आलं, 100 तुमचं प्रिंट झालं. लक्षात ए इक्वल टू 100 तुम्ही काय म्हटले, लोकल व्हेरिएबल. बरोबर आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. ए इक्वल टू 100 काय तुमचं लोकल व्हेरिएबल. कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, फंक्शनच्या आतमधले जे व्हेरिएबल्स असतात ते लोकल व्हेरिएबल असतात, फंक्शनच्या बाहेर जे व्हेरिएबल्स असतात ते ग्लोबल व्हेरिएबल असतात. ए इक्वल टू 100 जो आहे तो लोकलच व्हेरिएबल आहे, पण या इनर फंक्शनसाठी तो ग्लोबल व्हेरिएबल. लक्षात घ्या, हा जो ए इक्वल टू 100 आहे ना, या आउटर फंक्शनसाठी तो लोकल आहे. आउटर फंक्शनसाठी ए इक्वल टू 100 कोणतं व्हेरिएबल आहे, लोकल व्हेरिएबल आहे. पण इनर फंक्शनसाठी ए इक्वल टू 100 तो ग्लोबल व्हेरिएबल. मी कुणासाठी म्हणतोय ग्लोबल, इनर फंक्शनसाठी. आउटर फंक्शनसाठी तर तो लोकलच आहे. आउटर फंक्शनसाठी तो लोकल आहे आणि इनर फंक्शनसाठी तो व्हेरिएबल काय, ग्लोबल आहे. चला आता मला म्हणा, मी काय करतोय आता बघा, इथं नीट बघायचं आहे आणि सांगायचं आहे काय आउटपुट येईल का नाही. मी काय करतोय इथं प्रिंट बी करतोय. सो सांगा आता, नाही येणार, का नाही येणार. बी इनर मध्ये डिफाईन आणि बी काय कोणतं व्हेरिएबल, लोकल आहे का ग्लोबल. लोकल आहे म्हणजे इनरसाठी तो लोकल व्हेरिएबल आहे, म्हणून आपण त्याला आउटरमध्ये त्याचा ॲक्सेस नाही घेऊ शकत. मी प्रिंट बी कुठं लिहितोय, आउटरमध्ये लिहितोय. हा पण कन्सेप्ट समजा. तोच प्रिंट बी जर का मी इथं लिहिलं तर आता प्रिंट होईल का, का आता पण प्रिंट नाही होणार, आता होईल. आणि हाच कन्सेप्ट तुम्हाला समजायचा आहे नेस्टेड फंक्शनमध्ये, जिथं एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन्स असणार, जिथं तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल्स डिफाईन करणार. मग तिथं पण तुमचं लोकल आणि ग्लोबलचं परत खेळ चालू होणार. जसं की ए इक्वल टू 100 हा आउटर फंक्शनसाठी लोकल व्हेरिएबल आहे, तर इनर फंक्शनसाठी तर तो ग्लोबल व्हेरिएबल आहे. म्हणून इनरच्या आतमध्ये जेव्हा मी प्रिंट ए लिहिला तर तो डेटा सिम्पल प्रिंट झाला. हा जर का मी तोच प्रिंट ए आणि बी आउटर फंक्शनच्या बाहेर पण लिहित बसलो तर मला काय येणार, एरर येणार, कारण ते लोकलच व्हेरिएबल आहे शेवटी आउटरसाठी. कन्सेप्ट अंडरस्टँड होतोय.
नेस्टेड फंक्शनमध्ये हा टॉपिक समजा a इक्वल टू 100 आणि b इक्वल टू 200. हा का लिहिलं आहे तुमच्यासाठी, तुम्हाला हेच अंडरस्टँड करण्यासाठी की एका व्हेरिएबलचे 2 स्कोप पण असू शकतात. इथं माझा पॉईंट काय परत ऐका, एका व्हेरिएबलचे 2 स्कोप पण असू शकतात. जसं की a इक्वल टू 100, ह्याचे किती स्कोप आहे? 2 आहे ना. लोकल पण येतो, ग्लोबल पण आहे. लोकल कुणासाठी? आउटरसाठी. आणि ग्लोबल कुणासाठी? इनरसाठी. आता सेम b इक्वल टू 200, ह्याचे किती स्कोप आहे? एकच आहे, तो लोकलच आहे. कुणासाठी? इनरसाठी. आणि हा नेम ह्याचा काय स्कोप आहे? एकच आहे, पण काय स्कोप आहे? ग्लोबल. व्यवस्थित लिहा नेस्टेड फंक्शन आणि हे सगळे पॉईंट्स अंडरस्टँड करा. एक शेवटचा प्रश्न, मग पुढचा कन्सेप्ट लगेच. हा जो नेम आहे ना, हा नेम व्हेरिएबल जो आहे, ह्याला जर मी कुठे पण यूज करू शकतो का? या इनर फंक्शनच्या आतमध्ये पण जर का मी प्रिंट केलं तर प्रिंट होईल का तो? हां, होईल ना. पुढचा कन्सेप्ट लिहा, ग्लोबल कीवर्ड. आपण पुढचा कन्सेप्ट लिहा, ग्लोबल कीवर्ड. द्या लक्ष. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे ग्लोबल कीवर्डचे. काय असतो ग्लोबल कीवर्ड, त्याला पण एक्सप्लेन करतो. पण पहिले मला एकच गोष्ट सांगा, हा जो a इक्वल टू 1000 आहे, हा काय तुमचं ग्लोबल आहे का लोकल? लोकल आहे. इथं प्रिंट ए मध्ये डेटा प्रिंट होईल का? येस. इथं पण प्रिंट ए करतोय, इथं प्रिंट होईल का? नाही होणार प्रिंट. हां, आता ग्लोबल कीवर्डचं इथंच कन्सेप्ट येतोय की तुम्ही जे लोकल व्हेरिएबल असतात ना, लोकल व्हेरिएबल कुठे डिफाईन असतात? ते फंक्शनच्या आतमध्ये डिफाईन असतात. त्या व्हेरिएबलला तुम्ही ग्लोबली डिक्लेअर करू शकता. त्या व्हेरिएबल्सला तुम्ही काय करू शकता? ग्लोबली डिक्लेअर करू शकता. कशा पद्धतीने तुम्ही ग्लोबली डिक्लेअर करणार? लक्ष द्या, सिंटॅक्स अंडरस्टँड करा. तुमचं लोकल व्हेरिएबल कुठे आहे? इथं आहे, फंक्शनच्या आतमध्ये a इक्वल टू 1000. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे? डिक्लेअर करायचं आहे त्या व्हेरिएबलला ग्लोबल. कसं डिक्लेअर करणार बघा, तुम्हाला लिहायचं आहे ग्लोबल GLOBAL आणि त्याच्यानंतर तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे a. हा काय झालं तुमचं? a ग्लोबली डिक्लेअर झाला. आता बघा, मी जेव्हा कोड रन करतोय, वन 1000 किती वेळा प्रिंट झाला? 2 वेळेस प्रिंट झालं. पहिलं 1000 कोणतं प्रिंट झालं? हा त्याच्या फंक्शनच्या आतमध्ये. आणि दुसरं तुमचं ए कोणतं प्रिंट झालं? फंक्शनच्या बाहेर. आता एरर आला का त्याला? नाही आलं. का? कारण हा जो व्हेरिएबल आहे a इक्वल टू 1000, हा कसं डिक्लेअर झालं तुमचं? ग्लोबल डिक्लेअर झालेला आहे.
सो तुम्ही लोकल व्हेरिएबलला काय डिक्लेअर करू शकतात, ग्लोबल डिक्लेअर करू शकतात आणि मग फंक्शनच्या बाहेर पण त्या व्हेरिएबलचा ॲक्सेस घेऊ शकतात. पण इथून वरचे जेवढे पण कोड होते तुम्ही ट्राय केलं असेल व्हेरिएबल लोकल व्हेरिएबलला फंक्शनच्या बाहेर ॲक्सेस घेण्याचं, तुम्हाला पायथन काय देत होतं, एरर देत होतं. पण आता तुम्हाला पायथन एरर देणार का, नाही. कधी एरर नाही देणार जेव्हा तुम्ही त्या व्हेरिएबलला ग्लोबल डिक्लेअर केला असेल. लोकलच्या आतमध्ये कसं दुसरं व्हेरिएबल असेल, इथं बी इक्वल टू 2000. आलं 2000 प्रिंट, 2000 कुठं प्रिंट केले, फंक्शनच्या बाहेर. ग्लोबलसोबत तुम्ही कॉमा देऊन किती पण व्हेरिएबल्स इथं पुढं जोडू शकता. फंक्शनच्या आतमध्ये 100 व्हेरिएबल क्रिएट केले असतील तर ते 100 व्हेरिएबलचे नावं कुठं लिहिणार तुम्ही, इथं ग्लोबलसोबत लिहिणार. कॉमा देऊन तेवढे सगळे व्हेरिएबलचे नावं तिथं राईट डाऊन करायचे. नेक्स्ट व्हेरिएशन बघा आता, नेस्टेड फंक्शनच्या आतमध्ये त्याचं व्हेरिएशन बघा. वरचं कोर्स कमेंट आउट करू आपण व्यवस्थितपणे. आता याला समजू. चला परत एकदा मी आउटर फंक्शन बनवत आहे, परत एकदा तुमच्यासाठी आउटर फंक्शन बनवत आहे. त्याच्यामध्ये 100ला स्टोअर करतोय, अजून एक फंक्शन बनवतोय इनर, त्याच्यामध्ये बी इक्वल टू 200ला काय करतोय, स्टोअर करतोय. ह्याला जर का मी ग्लोबल केलं बी, ह्याला जर का मी ग्लोबल केलं बी, तर आपण बघू आपण इथं प्रिंट बी करू शकतो का. आणि दुसरी गोष्ट आता आपण कॉल करू, मग तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट इथं दाखवतो. हे असे दोन फंक्शन्स तुमचे क्रिएट केलेले. एक आउटर फंक्शन आहे त्याच्यामध्ये ए इक्वल टू 100 आहे, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये एक इनर फंक्शन आहे त्याच्यामध्ये मी बी इक्वल टू 200 केले. तुम्ही सिंगल फंक्शनमध्ये तर बघितलं की तुम्ही व्हेरिएबलला कसं ग्लोबल करणार, पण एका फंक्शनच्या आतमध्ये जर का अजून एक फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये पण जर का तुम्हाला ग्लोबल करायचं असेल तर तो पॉसिबल आहे का नाही ह्याला आपण चेक करायला पाहिजे. हां, तुम्ही असे पण कोड कधी तुम्ही लिहू शकतात फ्युचरमध्ये, मग ते पॉसिबिलिटी आहे का नाही त्याला आपण इथं काय करू, आता चेक करू. तुमचं एक्झिक्युशन झालं असेल तर चेक करा. काय काय आलंय मला, नेम एरर आले, बी इज नॉट डिफाईन. तर इथं पॉईंट आले तुमच्यासाठी, एका फंक्शनच्या आतमध्ये जर का अजून एक फंक्शन असेल आणि तिकडं जर का तुम्ही
व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे कोणत्या इनर फंक्शनच्या आतमध्ये, आणि तिकडे व्हेरिएबलला जर का तुम्ही ग्लोबली डिक्लेअर करायला गेले तर कशा पद्धतीने तुम्हाला एरर शो केला जातो. या लक्षात आता इथं प्रिंट बी केलेलं आहे. आता हा प्रिंट बी कुठं केलेलं आहे, बाहेर. कोणत्या फंक्शनच्या बाहेर, आउटर फंक्शनच्या पण बाहेर येतो. 2 वेळेस मी प्रिंट बी लिहिलेलं आहे. चला इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. 2 वेळेस मी काय केलेलं आहे, इथं प्रिंट बी लिहिलेलं. पहिल्यांदा प्रिंट बी कुठं लिहिलं होतं, आउटर फंक्शनच्या आतमध्ये आणि इनर फंक्शनच्या बाहेर. कन्सेप्ट नीट लक्ष देऊन ऐका. इथं जेव्हा प्रिंट बी केलं होतं तेव्हा आउटर फंक्शनच्या आतमध्ये आणि इनर फंक्शनच्या बाहेर होता, आणि हा जो प्रिंट बी आहे हा कुठे आहे, पूर्ण आउटर फंक्शनच्या पण बाहेर आहे. तर जेव्हा मी त्याला प्रिंट बी इथं रन केला तर काय आलं मला इथं, तुमचा जो डेटा होता, काय डेटा होता 200, तो काय झालाय सक्सेसफुली माझ्यासाठी प्रिंट झाला. पण इथं तुम्हाला प्रिंट बीचा ॲक्सेस नाही भेटला. लक्षात दिलं तुम्ही, इथं तुम्हाला प्रिंट बीचा ॲक्सेस भेटलाच नाही. इथं तुम्हाला पायथन काय म्हणतोय, नेम नॉट डिफाईन, पण इथं त्यांनी काय तसं एरर नाही दिलं, त्यांनी तिथं डेटा प्रिंट करून टाकले. असेच व्हेरिएशन्स आहे या पायथनमध्ये जे की तुम्हाला अंडरस्टँड करायचे. एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन असेल तेव्हा काय डेटा प्रिंट होतो. चला आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट बीचा ॲक्सेस या इनर फंक्शनच्या बाहेर आणि आउटर फंक्शनच्या आतमध्ये घ्यायचं काही करून. आता मग त्याच्यासाठी तुम्हाला एक कीवर्ड इंट्रोड्यूस करतोय, नॉन लोकल कीवर्ड. नॉन लोकल कीवर्ड, जसं ग्लोबल कीवर्ड होतं तसंच काय आता आपल्याकडे नॉन लोकल कीवर्ड आहे. कोणतं कीवर्ड आहे, नॉन लोकल कीवर्ड. चला आता तुम्ही या बीला काय डिक्लेअर केलं होतं, ग्लोबल डिक्लेअर केलं होतं ना, त्याला तुम्ही काय डिक्लेअर करायचं आहे आता बघा. काय डिक्लेअर करायचं आहे, नॉन लोकल डिक्लेअर करायचं. आणि इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, सर पहिले तर आपण डिक्लेअर नाही करू, आपण डायरेक्टली इथं प्रिंट बी करू. आता इथं आपण प्रिंट बी करू, आणि आउटर फंक्शनमध्ये सुद्धा त्या बीला तुम्हाला काय करायचं आहे, डिफाईन करून सेट करायचं. काही पण डिफाईन करा, बी व्हेरिएबलला डिफाईन करा, त्याच्यामध्ये पाहिजे तर 0ला काय करा तुम्ही पुट करून ठेवा, काय अशा पद्धतीने. आणि हा जो बी होता तुमचा, जो बाहेर तुम्ही डिफाईन केलं होतं, त्याला आता कमेंट आउट करा. आउटर फंक्शनमध्येच पण
कुठे डिफाईन करायचं आहे? जिथं तुमचं इनर फंक्शन तुमचं कंप्लीट झालं. त्या प्रिंट बीला पण खाली शिफ्ट करा. आता बघा तुम्हाला 200चा ॲक्सेस भेटतोय, पण कुठं भेटतोय आता? आउटर फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला ॲक्सेस इथं प्रोव्हाइड केला जातो. चला अंडरस्टँड करा. सगळ्यात पहिले जेव्हा त्याला मी ग्लोबली डिक्लेअर केलं बीला, तर त्याचा ॲक्सेस मला आउटरमध्ये नाही भेटला. आउटरमध्ये आणि इनरच्या बाहेर मला नाही भेटलेलं. मला त्याचा ॲक्सेस कुठं भेटला? डायरेक्ट आउटरच्या पण बाहेर भेटले. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि जर का तुम्हाला त्याचा ॲक्सेस आउटर फंक्शनच्या आतमध्येच पाहिजे असेल, तर तुम्ही त्या व्हेरिएबलला काय डिक्लेअर करणार? नॉन लोकल डिक्लेअर करणार. नॉन लोकल पण एक कीवर्ड आहे ज्याला तुम्ही यूज करणार एखाद्या व्हेरिएबलला ग्लोबली डिक्लेअर करण्यासाठी. पण तो ग्लोबल कुठपर्यंत व्हॅलिड आहे? फक्त आउटर फंक्शन पुरतंच व्हॅलिड. तो ग्लोबल कुठपर्यंत व्हॅलिड आहे? फक्त आउटर फंक्शन पुरतंच व्हॅलिड. आणि मग सेम परत तुम्हाला तो जो व्हेरिएबल आहे बी, त्याला सुद्धा देखील तुम्हाला वरती इनिशियलाइज डिक्लेअर करावं लागेल जर का तुम्ही नॉन लोकलला यूज करताय. नॉन लोकलमध्ये 2 स्टेप्स प्रत्येकाला फॉलो करायचं आहे. एखाद्या व्हेरिएबलला जर का नॉन लोकल डिक्लेअर केला असेल, तर तो जो नॉन लोकल आहे तो फक्त त्याच्या वरच्या फंक्शन पुरतंच व्हॅलिड आहे. आपल्याला फक्त बीचा डेटाचा ॲक्सेस कुठं भेटलेला आहे? आउटर फंक्शनच्या आतमध्ये भेटलेला आहे. आउटर फंक्शनच्या आतमध्ये भेटलेलं आहे. हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे नॉन लोकल कीवर्ड, ज्याला दुसऱ्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही यूज करू शकता. जेव्हा एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन असेल, तर सेकंड फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा पण व्हेरिएबलला ग्लोबल डिक्लेअर करणार, तर त्या व्हेरिएबलचा ॲक्सेस डायरेक्टली मेन फंक्शनच्या पण बाहेर भेटतो. तुम्हाला जर का याच फंक्शनच्या आउटर फंक्शनच्या आतमध्ये जर का ॲक्सेस पाहिजे असेल, तर त्याला तुम्ही ग्लोबली डिक्लेअर नाही करू शकत. त्याला काय डिक्लेअर करावं लागेल? नॉन लोकलच डिक्लेअर करावं लागेल. हाच पॉईंट आहे आणि शेवटचा पॉईंट आहे या पायथन स्कोपमध्ये. थोडंसं अंडरस्टँड करायचं आहे तुम्हाला. आतापर्यंत जे व्हेरिएबलचं कन्सेप्ट होतं, स्कोपचं कन्सेप्ट होतं, तो सोपं होता जोपर्यंत नॉन लोकल इंट्रोड्यूस नाही झाला. आणि एकदा की नॉन लोकल आला या इमेजमध्ये, की तुमचं खेळ थोडंसं अवघड होणार. तुम्हाला व्यवस्थितपणे विचार करून नॉन लोकलची वर्किंग समजूनच तुम्हाला त्या व्हेरिएबलसोबत त्याला खेळता येणार. आता इथं प्रिंट बी करतोय. इथं मी काय करतोय? आता प्रिंट बी करतोय. आणि प्रिंट बी कुठं करतोय? फंक्शनच्या बाहेर करतोय, आउटर फंक्शनच्या पण बाहेर करतोय. आता पायथन काय देतोय बघा. पायथननी काय दिलंय? आता एरर दिलंय. लाईन नंबर 48 आणि बी इज नॉट डिफाईन. ही 48 लाईन आणि तिथं बी नावाचा पॅरामीटर डिफाईन नाही, म्हणजे की व्हेरिएबल डिफाईन नाही. आणि इथं सक्सेसफुली तुमचं 200 काय होतं? इनिशियल पहिले प्रिंट होतं या प्रिंट बीचं. सो पॉईंट एवढंच आहे, एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन. हां, ते जो इनर फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये पण व्हेरिएबल्स असू शकतात. आता ते व्हेरिएबल काय? तुमचं पूर्णपणे लोकल व्हेरिएबल. त्या लोकल व्हेरिएबलला तुम्ही ग्लोबली डिक्लेअर केलं. जर का तुम्ही ग्लोबली डिक्लेअर केलं, तर त्याचा ॲक्सेस तुम्हाला कुठं भेटणार? डायरेक्टली मेन फंक्शनच्या बाहेरच भेटणार. पण जर का तुम्हाला या आउटर फंक्शनमध्ये पण त्या व्हेरिएबलचा ॲक्सेस पाहिजे असेल, तर त्याला ग्लोबली डिक्लेअर नका करू, त्याला नॉन लोकल डिक्लेअर करा. नॉन लोकल जसं तुम्ही डिक्लेअर करणार, तर त्या फंक्शनच्या वरती देखील बीला इनिशियलाइज करा, बीला सेट करा, बीला तिथं पण क्रिएट करा आणि पण काय पण व्हॅल्यू सेट करा. 0 सेट करायचं असेल तर 0 सेट करून टाका. तुम्हाला 0 नसेल सेट करायचं, तर तुम्ही इथं नन सुद्धा देखील इथं सेट करू शकता. पण बी व्हेरिएबलला फक्त डिक्लेअर करा आणि मग त्या प्रिंट बीला लगेच कुठं कॉल करायचं आहे? इनर फंक्शनच्या खाली कॉल करायचं आहे. इनर फंक्शनच्या खाली का कॉल करायचं आहे? कारण बीचा डेटा सुद्धा देखील तुम्हाला काय करायचं आहे? ॲक्सेस घ्यायचं आहे. त्या प्रिंट बीला जर का इनर फंक्शनच्या वरती केलं, तर इथं आपल्याला काय आलं होतं? सुरुवातीला 0 असा डेटा काय झाला होता? प्रिंट झाला होता.
कुठं डायरेक्ट बीचं आउटपुट तुम्हाला अजूनही बाहेरही पाहिजे ना. हां, तर आपण आहे ना इथंच डिक्लेअर करू, म्हणजे वरती बघू. ग्लोबल करणार मी, कुणाला ग्लोबल करणार? बीला ग्लोबल करणार. नाही ना, तो नॉन लोकल आणि ग्लोबल कधीच एका पिक्चरमध्ये सेट नाही होऊ शकत एक सोबत. एक तर आहे ना, मग तुम्हाला ग्लोबल आणि नॉन लोकल एका पिक्चरमध्ये कधी सेट होणार नाही, किती ट्राय केलं तरी नाही होत. हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा, हे सगळे इम्पॉर्टंट आहे. हा नॉन लोकल कीवर्ड खरंच लई महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती प्रश्न विचारण्यासारखे लई. तुम्हाला याच्यामध्ये एखादा माणूस पूर्ण गोंधळू पण शकतो. अंडरस्टँड होतोय नॉन लोकल कीवर्ड की नाही होते? प्रश्न दिलं, मला सांगा कोणतं व्हेरिएबल प्रिंट होईल, कसा डेटा प्रिंट होणार आहे आणि कुठे तुम्हाला एरर येणार. पण एक थोडंसं अवघड घेऊ इथं आणि एंड करून टाकूया टॉपिकला. शेवटचा कॉल. एका फंक्शनच्या आतमध्ये एक फंक्शन आहे, त्याच्या आतमध्ये पण अजून एक फंक्शन. हां, रन नाही केलं तरी चालेल, फक्त क्वेश्चनचा आन्सर द्या मला. पहिलं सगळ्या फंक्शनला कॉल करू आपल्या. इनर टू कुठं कॉल होणार? त्याच्या डेफच्या लाईनमध्ये. इथं कोण कॉल होणार? इनर. आणि आउटर त्याच्या लाईन. लक्षात येतं ना फंक्शन कसे कॉल केले? 3 वेगवेगळे. फंक्शन तुमचे डिफाईन झाले, व्हेरिएबल्सला क्रिएट केलेले. पहिला क्वेश्चन मला सांगा, इथं प्रिंट सी केलं, डेटा प्रिंट होईल का नाही होईल? 300 प्रिंट होईल. तोच प्रिंट सी जर का मी इथं केलं तर काय होईल? एरर येईल. म्हणजे इथं किंवा आता आउटरमध्ये पण कॉल केलं तरी एरर, त्याच्या बाहेर पण गेलो तरी मी काय होणार आहे? एररच आहे. ऑनलाईन मेंबर्स, जे पण ऑनलाईन मेंबर्स मला सांगा आता काय होईल? इथं मी प्रिंट सी करतोय, तो सी प्रिंट होईल का नाही होणार? ह्याचं सांगा मला, इथं प्रिंट सीचं काय होईल? ऑनलाईन मेंबर्स इथं पण प्रिंट होईल.
काय आलं तुम्हाला? नेम सी इज नॉट डिफाईन. कोणत्या लाईनला आलं? 54. या लाईनवरती काय आलं तुम्हाला? प्रिंट सी इज नॉट डिफाईन. चल सांगा मला कुठं आहे आपलं ग्लोबल सी. आता डेटा प्रिंट होईल का नाही होईल? होईल. का होईल? 200 वरचा डेटा असेल. पहिल्यांदा 300 इकडचं प्रिंट झालं, बरोबर. आणि मग 300 कोणतं प्रिंट झालं तुमचं? हा सुद्धा देखील प्रिंट झाला. हां, लक्ष द्या. इथं प्रिंट सी का तुमचं प्रिंट झालं? कारण तुमचं फंक्शन इथं कॉल होऊन व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही काय करताय? त्या प्रिंट सीला इथं पुट करताय. वरती प्रिंट सी केलं तर काय होतंय? तुमचं डेटा प्रिंटच नाही होणार. कारण पायथन लाईन बाय लाईन जातोय ना. सगळ्यात पहिले तो इथं प्रिंट सी बघतोय आणि तिथंच त्यांनी याला शो केलं. तो गेलाच नाही डेफ इनर 2 कडं. डेफ इनर 2 कडं तर जाऊ दे त्याला ग्लोबली डिक्लेअर होण्यासाठी पहिले. वरती काय झालं होतं मग? जेव्हा इथं ग्लोबल डिक्लेअर केलं होतं, आउटरमध्ये मला काय नव्हतं भेटलं, त्याचं ॲक्सेस नव्हतं भेटलं. आता सांगा. काय होईल? अरे बोला काय होणार आहे? नवीनच कन्सेप्ट तुम्हाला इथं शिकायला भेटणार म्हणून दाखवतो. प्रिंट होईल. बघून सांगा. VS कोडने तर अजूनपर्यंत हायलाईट नाही केलेलं आहे, बरोबर ना? आलंय डेटा. म्हणजे तुम्ही ग्लोबल यूज करू शकतात कीवर्ड एकाच फंक्शनच्या आतमध्ये मल्टिपल टाइम्स. आता ह्यालाच मी काय करतो? काय करतोय मी इथं? नॉन लोकल करतो. काय होईल आता? मला सांगा. याला जर का नॉन लोकल केलं तर हा प्रिंट सी होईल का? नाही होणार. का नाही होणार? ठीक आहे, मग करायचं असेल तरी पण करायचं आहे मला. या सी डेटाला या इनर टू फंक्शनच्या बाहेर प्रिंट करायचंच आहे. काय डिपेंड करावं लागेल? म्हणजे इथं सी इक्वल टू 0ला डिफाईन करणार मी. आता प्रिंट होईल का? हां, सेकंड इथं बाहेरच घेत नाही. आलं डेटा. काय होतं सीचं? 300 होतं ना. सगळ्यात पहिले 300 प्रिंट झाले, मग 200. पहिले प्रिंट सी झालं इथं बघा. लक्षात आहे. आउटपुट पण समजा, काय अडचण नाही. प्रिंट सी, हा जो प्रिंट सी झालेला आहे त्याचा डेटा काय? सी इक्वल टू 300. सगळ्यात पहिले तो 300 तुमच्यासमोर इथं प्रिंट झाला. त्याच्यानंतर कोणतं 300 प्रिंट झाला? या प्रिंट सी परत अजून एक 300 तुमचा काय झाला? बॅक टू बॅक प्रिंट झाला.
का प्रिंट झालंय? इथं नॉन लोकल केलं होतं, नॉन लोकल केलंय तर त्याच्या वरच्या फंक्शनमध्ये तुम्हाला सीला काय करावं लागेल? डिक्लेअर करावं लागेल. राहील लक्षात कन्सेप्ट सगळे? नॉन लोकल ग्लोबल व्यवस्थितपणे. नॉन लोकल आणि ग्लोबलला कधी यूज करायचं ह्याच्यासाठी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगतो. इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ग्लोबल कीवर्ड तुम्ही मल्टिपल टाइम्स यूज करू शकतात. ग्लोबल कीवर्डला तुम्ही मल्टिपल टाइम्स आता यूज करू शकतात. आणि ग्लोबलचा अर्थ काय असतो? पूर्ण थ्रू आउट द पूर्ण पायथनमध्ये कुठं पण त्याचा ॲक्सेस तुम्ही घेऊ शकता. पण नॉन लोकलचा अर्थ काय असतोय? त्याचा ॲक्सेस तुम्ही थ्रू आउट द पूर्ण याच्यामध्ये नाही घेऊ शकता. नॉन लोकल की जेव्हा तुम्ही ऐकतात तुम्हाला असं नाही वाटत आहे की त्याचा पण एक उल्लेख ग्लोबलसारखंच झालेला आहे? बेसिकली जो लोकल होता त्याला तुम्ही नॉन लोकलमध्ये कन्वर्ट केलं, पण तो जो नॉन लोकलमध्ये कन्वर्ट होत आहे त्याचं काहीतरी रिस्ट्रिक्शन आहे. तो कुठपर्यंत आहे? फक्त या इनरपर्यंतच तो ग्लोबल आहे. या इनरपर्यंतच तो ग्लोबल आहे. आणि त्या इनरमध्ये पण तो ग्लोबल कसं आहे? तुम्हाला पहिले C=0 डिक्लेअर करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट C करायचं आहे. लक्षात येतोय? त्याला जर का मी इथं खाली घेऊन गेलो तर तो व्हॅलिड नसणार आहे. इथं जर का मी कॉमा करून C केलं चालेल का? हां, इथं जर का मी कॉमा करून C केलं तर चालेल का? का नाही चालणार? हां, दोन्ही कीवर्ड आपण यूज नाही करू शकत एक सोबत. हां, पण एक सोबत दोन्ही कीवर्ड यूज नाही करणं म्हणजे त्याचा अर्थ काय? त्या स्पेसिफिक व्हेरिएबलसाठी यूज नाही करणं आहे. हे सगळे पॉईंट्स लई महत्त्वाचे नाही तर तुम्ही काय म्हणणार? ग्लोबल आणि नॉन लोकल एक सोबत कधीच वापरायचे नाही. ग्लोबल आणि नॉन लोकल एक सोबत कधीच वापरता येणार नाही, एका स्पेसिफिक व्हेरिएबलसाठी वापरता नाही येणार. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं सीला जेव्हा मी इथं पुट केलं लगेच VS कोडनी मला ह्याला अंडरलाईन केलं. आणि जर का इथून सीला काढून टाकलं तर काहीच अडचण नाही, कारण ग्लोबल आहे. कोण ग्लोबल आहे? बी ग्लोबल आहे, सी नाही आहे. आता सी तुमचं काय? नॉन लोकल म्हणून तुम्ही. हेच पॉईंट्स होते जे की पायथन स्कोपबद्दल तुम्हाला सांगायचं. इम्पॉर्टंट टॉपिक आहे खरंच, परत सांगतोय तुम्हाला. जेवढं सोपं तुम्हाला पहिले वाटलं असेल लोकल नॉन ग्लोबल, जोपर्यंत ग्लोबल होतं तोपर्यंत, पण एकदा की नॉन लोकल आलं तुमच्याकडे तर पूर्ण पिक्चरच तुमचा काय झालं इथं चेंज झालं. मग नेस्टेड फंक्शन असेल, त्याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट्स आहेत, भरपूर व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या एंडनी एक एक करून ट्राय करू शकता. पुट करायचं, खेळायचं त्याच्यासोबत. जेवढं तुम्ही खेळणार तेवढं तुमच्या लक्षात येणार. आता इथं नॉन लोकल C केलं आहे. आता सपोज जर का मला या बीला पण इथं प्रिंट करायला पाहिजे असेल, म्हणजे जर का सीला मला जर का आउटर फंक्शनमध्ये प्रिंट करायचं असेल तर मग कुठे प्रिंट करणार, कशा पद्धतीने प्रिंट करणार, हे असे कन्सेप्ट तुम्ही आता एक्सप्लोर करा. सेम परत बी आहे, बीला मध्ये घेऊन जायचं आहे, अजून आउटरच्या बाहेर पण घेऊन जायचं आहे, तर कशा पद्धतीने घेता येणार आहे? काय काही कन्सेप्ट असे आहे की घेताच येणार नाही, तिथं तुम्ही काहीच नाही करू शकत, तर तो विषय तिथं संपला. सो हे कन्सेप्ट बघा. अंडरस्टँड झालंय ऑनलाईन मेंबर्स? ग्लोबल कीवर्ड आणि नॉन लोकल कीवर्ड. ग्लोबल पर्यंत तर सगळ्यांना समजलं असेल, मला फक्त नॉन लोकलचं सांगा. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. पायथनचं स्कोप तुमचा इथं कम्प्लीट होतोय. हां, व्यवस्थित अंडरस्टँड करा. जर का नाही समजलं असेल तर परत सांगा, तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप मग एक्सप्लेन करायला बघतो. नाही तर मी स्वतः थेरीचे पॉईंट्स काढतो, त्या थेरीचे पॉईंट्स तुमच्या समोर लिहितो आणि त्याच्या बेसिसवरती मग आपण अंडरस्टँड करतो. कारण किती अवघड असलं तर एक लेवलपर्यंत तो पण एंड होतो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. किती कन्सेप्ट अवघड असला तुमचा तर त्याची पण एक लेवल असते जिथपर्यंतच तो अवघड आहे. आणि त्या लेवलपर्यंत जर का सगळे पॉईंट्स आपण लिहून काढले किंवा सगळे पॉईंट्स आपण मांडले तर तो टॉपिक तिथं एंड होणारच आहे. सो असाइनमेंट्सबद्दल सांगा. पहिली काय डाऊट आहे तुम्हाला, काय क्वेश्चन्स होते तर पुट करा मला एक एक करून, त्याला सॉल्व्ह करू. क्वेश्चन बेसिकली मला पुट करा. मी असाइनमेंट ओपन करतो.
चला बोला पटपट, असाइनमेंटमध्ये काय आहे का? नसेल असाइनमेंटमध्ये तर मग मला तुमच्यासोबत बोलायला. असाइनमेंट कोणतं आहे?